उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो. अमरावतीतील भाजपच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. सत्ता असतानाही सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजे उदासीनता. आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट बघतोय. फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला. फडणवीसांनी वाझे आणि परमबीर सिंहांना आरोप करायला लावले. मला क्लीन चिट दिलेल्या चांदीवाल आयोगाचा अहवाल सरकारनं समोर आणावा, अनिल देशमुखांची मागणी. अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाच्या अहवालाची कॉपी समोर आणली. देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर. अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? आरोप प्रत्यारोपाऐवजी देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं, चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले. फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला. संजय राऊतांची टीका. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात खडाजंगी. फिनले मिलवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर खडाजंगी. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. भेटीदरम्यान रणजित सिंह शिंदेही उपस्थित. कुणीही घरवापसी करणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय. कोणासोबत आघाडी करणार नाही, राखीव जागाही लढणार. 29 ऑगस्टला निर्णय, जरांगेंची माहिती. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नये, मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही, जरांगे आक्रमक. शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीत देवाणघेवाणीची चर्चा झाली असेल. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर संजय राऊतांची टीका. वंचित आणि ठाकरे गटाची युती तुटलेली आहे, ती पुन्हा जुळणार नाही. विधानसभेबाबतच्या युतीच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर. उद्धव ठाकरेंसोबत जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा. 7 तारखेपासून चर्चा सुरू होतील. जागांच्या मागण्या ठाकरेंपुढे ठेवू, काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची माहिती. पुण्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता. एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी. लष्कराचं पथक दाखल. अनेक नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवलं. धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा. पुण्यातील पूरस्थितीच्या शक्यतेनंतर मुख्यमंत्री अलर्टवर. अजित पवारांकडून फोनवरून प्रशासनाला सूचना. गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच सुरू. आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना अल कायदा दहशतवादी संघटनेकडून बॉम्बने उडवण्याची धमकी. विशेष पोलीसही काही करू शकणार नाहीत, मेलमध्ये उल्लेख. पोलिसांकडून तपास सुरू. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यावर्षी दिल्लीत. 70 वर्षांनी मराठी डंका राजधानी दिल्लीत वाजणार. लोणावळ्यात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात. नांगरगाव बापदेव रस्ता पाण्याखाली. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. माढाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथमध्ये 1533 घरांचा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार. प्रकल्पाअंतर्गत 2 ठिकाणी अल्प आणि मध्यम गटासाठी घरं बांधली जाणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक. शूटआउटमध्ये भारताकडून ग्रेट ब्रिटनचा पराभव. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे भाविकांना फटका. मंदिराच्या पायऱ्यांवरून पावसाचं पाणी मंदिरात शिरलं. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा जोर राहणार. आज पुणे साताऱ्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई ठाण्यासह कोकणात जोरदार पावसाची शक्यता.